जेवण जकासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दुधीचे पराठे। हे खायला अतिशय पौष्टिक असतात आणि बनवायलाही सोपे आहेत। तर चला त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। तर तुम्ही बघू शकता आपण घेतलेले आहे आलं, लसूण, मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। मिरच्या ह्या आपण तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत। थोडी डाग येईपर्यंत त्याला छान परतायचं। त्याच्यानंतर आपल्याला काही सुके जिन्नस लागणार आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता आपण घेतलेलं आहे लाल तिखट, जिरे पावडर, काही त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे तीळ पण टाकायचं, त्याने खुसखुशीतपणा येतो। त्याच्यानंतर धने पावडर, ओवा आणि बारीक चिरलेला कांदा। त्यासाठी सर्वप्रथम आपण मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण आलं, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर तुम्ही हे मिश्रण खलबत्त्यामध्येही बारीक करून घेऊ शकता किंवा पाट्यावरतीही वाटू शकता, त्याच्यामुळे अजून जास्त चांगली चव येते। तर तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे। इथं मी जास्त तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्याही वापरू शकता। आता आपण पराठ्यासाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। तर ह्या पिठामध्ये आपण सर्व सुखे जिन्नस अगोदर मिक्स करून घेणार आहोत, त्याच्यामुळे हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील। आता आपण ओवा टाकत आहोत, तर थोडा तो हाताने चिरडून मग टाकावा आणि थोडेसे तीळ। हे सर्व एक एक चमचाचं प्रमाण आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे मस्त पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करायचं। आता आपण तयार केलेला मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा। हे तुम्ही तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तिखट टाकू शकता। त्याच्यानंतर थोडी हळद जरी टाकली तरी चालेल, मी आता इथे हळद टाकत नाही आहे। आणि आता आपण दुधी भोपळा खिसून घेत आहोत। आता हा डायरेक्ट पिठामध्ये इथे खिसून घ्यायचा, अगोदर खिसून ठेवायचा नाही, कारण जर तुम्ही तो अगोदर खिसून ठेवला तर तो काळा पडण्याची शक्यता असते, किंवा तो काळा पडतोच। त्याच्यामुळे डायरेक्ट पिठामध्येच तो खिसून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मी पूर्ण दुधीचा भोपळा खिसून घेतलेला आहे। आता हे छान एकत्र पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये पाणी शक्यतो जास्त टाकायचं नाही, कारण दुधीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे लागल तसंच पाणी घेऊन मिक्स करायचं। आता कांदा टाकून मी हे पीठ मिक्स करून घेत आहे आणि थोडं तेल गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं। तुम्ही पाहू शकता मी लागल तसंच पाणी वापरत आहे, एकदम पाणी ओतायचं नाही, कारण कांद्यालाही पाणी सुटतं आणि दुधी भोपळ्याला ही पाणी सुटतं, त्याच्यामुळं पीठ जास्त लूज मळायचं नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि दुधी छान मिक्स झालेली आहे। जर पीठ मळताना हाताला जास्त चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आता ऑलमोस्ट आपलं पीठ मळून झालेलं आहे। लागेल तसं थोडंसं पिठाचा हात किंवा तेलाचा हात घेऊन पीठ छान मळून घ्या। ह्याच्यानंतर आपण आपल्याला हवे तसे गोळे करून पराठा लाटून घ्यायचा आहे। मोठे पराठे हवे असतील तर मोठा गोळा घ्या, छोटे पराठे बनवायचे असतील तर छोटा गोळा घेऊ शकता। तर मी आता इथं गोळा बनवून घेत आहे, तो पिठातच लाटायचं आहे आपल्याला। तर जास्तही पीठ लावू नये, कारण मग ते पूर्ण पांढरं होऊन जातं। तर इथे मी आता घडीचा पराठा बनवत आहे। तुम्हाला जर घडी घालून पराठा बनवायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट न घडी घालताही बनवू शकता। मी घडीचा पराठा याच्यासाठी बनवत आहे कारण मला तसंच आवडतात आणि छान गुबगुबीत मऊ होतात। त्याच्यानंतर तवा जास्त म्हणजे छान आधी गरम करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच पराठा त्याच्यामध्ये टाकायचा। तवा गरम नसेल तर नीट भाजला जात नाही। तर तुम्ही पाहू शकता आपण आता इथे पराठा टाकलेला आहे तव्यामध्ये। थोडा कलर चेंज झाला की परतून घ्यायचा। इथे तुम्ही तेल तूप आवडीप्रमाणे वापरू शकता पराठ्याला लावायला। आणि सुरुवातीला तवा जास्त तापलेला असतो, तर जेव्हा तुम्ही पराठा टाकाल तेव्हा गॅस कमी करायचा आणि थोडा वेळ भाजायचा, नंतर कमी जास्त करून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता पराठा छान भाजलेला आहे आणि छान दुधीचे पराठे आता रेडी आहेत। तुम्ही बघू शकता छान दिसत आहेत।
कलर पण छान आलेला आहे.